कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अर्थात त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ खूप खूप धन्यवाद. मयूर पाटील यॉर्कर किंग ऑफ PTC यांच्याकडून हेल एनर्जी ड्रिंक आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून देतोय. प्रत्येक मॅचमध्ये आपले देखील विशेष आभार. चिंचवली संघ आपल्याला शेवटचा कॉल आहे आयोजकांकडून, मॅच त्वरित सुरू करायची आहे नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तसेच खेळाडू कक्ष त्यासाठी सहकार्य आपल्याला राहुलजी चंदे साहेबांचं लाभलेलं आहे. आपले देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण जे स्वीट देतोय त्यासाठी महेंद्र शेलार यांचं योगदान लाभलेलं आहे. आपले देखील विशेष आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सपोर्टरचे स्पॉन्सरचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीने आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि आता आपल्याला घेऊन जातोय मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये यापुढचं धावतो समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ PTC योगेश पाटील. आणि पावसाळ्यात नुकतंच यात शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला ब्रँडेड शूज देणार आहोत. त्याचे पुरस्कर्ते कुमार हर्षल बालराम भुईर यांचे ते शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण केलेला सुरुवात करायची आहे. वेळेसंदर्भात आपण पहिले सर्वांनी सहकार्य करा आणि एक्झॅक्टली भारतीय वेळेनुसार आपण जर पाहिलं तर 1:03 तुम्ही पहिल्या चोटी डिलिव्हर करता. याचा अर्थ 1:18 पर्यंत तुम्हाला ही 3 जी षटकं आहेत ती तुम्हाला मात्र इथून कंप्लीट करावं लागतील. सलामी जोडी गणेश मुकणे आणि कैफ रईस. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी जय बजरंग चिंचोली संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. दरम्यान कुशेगावचे समाजसेवक पांडुरंग शांताराम पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. गोलंदाज अस्तिक षटकाला मात्र सुरुवात करतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. पहिल्या चेंडू बाद शेवटची कडा आणि शॉर्ट फाईलीकडे मिस्टेक घडली गेली आणि चेंडू सरळ चाललाय. ओहो, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला तिथे स्टॉप केलाय. 2 दबा पूर्ण केल्या गेल्या आणि गणेश मुखर्जीचा आपण जर विचार केला तर ज्या मागील आपण 3 स्पर्धा पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये आय थिंक 0वरती तो मात्र बाद झाला होता. परंतु अखेर या 4थ्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून धावण केलं आणि लगेचच त्याने खेळपट्टीला मात्र नमन केलंय. होत असतो कधी कधी अशा घटना आपण पाहत असतो. परंतु एक चांगला खेळाडू आहे. हो, पुन्हा फटका हवेत केलाय. शॉर्ट स्किवर लेगचा 1700 चेंडूच्या खाली पुन्हा झेल ड्रॉप त्या ठिकाणी. पहिला जीवनदान गणेश मुकणेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये मिळत असताना. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जियांशी विकी स्पोर्ट कुकसे. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे कारण काय करत होता सांग मला, बोललाय तुम्हाला. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न परंतु एक्झॅक्टली चेंडू जमिनीच्या मार्गाने चाललाय. सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली. जबरदस्त या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या ठिकाणी. जशा एका अनुषंगानं वाळवंटामध्ये उंठ पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने धावांसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करत असताना दोन्ही संघाने सर्व फलंदाज जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आणि त्या संघाला चांगले क्रिकेटर आणि चांगले व्यक्तिमत्व संतोषी सुतार अर्थात निर्वी 11-514 सापे यांच्याकडून स्पेशली जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाला अजित पाडेकर यांच्यासाठी स्पेशल शुभेच्छा आणि त्यांनी स्पर्धेचं सुद्धा भरभरून कौतुक केलं आहे. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. फटका हवेत केला. शत्रशेक चाललाय पाठपुढे जात असताना हो पहिल्या अट्ट्यामध्ये चेंडू जरूर निसरला परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल त्याने पकडलाय आणि एकेर दुसरा धक्का लागत असताना टीम अर्जुली स्पोर्ट अर्जुली संघाला फलंदाज बाद झालाय काय प्रेस. धन्यवाद संतोषी सुतार. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक
हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. परंतु या ठिकाणी जी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली ती मात्र स्वस्तात माघारी परतली. गणेश 5 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याच्यानंतर कैप फक्त आपल्या संघासाठी एका धावेचं त्याने योगदान दिलं. नेबाटर आकाश जाधव आलाय, स्वतः संगणक आहे आणि आज संगणकाप्रमाणे त्याला खेळावं लागेल. या स्पर्धेसाठी पाहू शकाल हेमंत पाटील आणि जयेश बच्चू पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. संतारी सभा सुरुवात अर्जुनी संघाची या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पवनचा विचार केला तर मात्र एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 6 या आकड्यावरती आणि इथून मात्र आता कुठेतरी या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्यासाठी पिंटू चव्हाण आणि आकाशला मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. परंतु गोलंदाजी एवढ्या चांगल्या प्रमाणे होते की फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी या संधी निर्माण होत नाही मोठा फटका केल्यासाठी. असं वाटतं की एखादा कॉईन ठेवला खेळपट्टीवरती आणि त्या कॉईनच्या आधारे गोलंदाजी केली जाते. पवनच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता त्याप्रमाणे सुरुवात आस्तिकने करून दिली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र पवन सुद्धा मात्र तो खेळ साकारलाय. अजून एक चांगला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न होता की या स्पर्धेतील पहिली विकेट मिळणार ओव्हर आपल्याला गोलंदाज पवनच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. कारण आतापर्यंत आपण एक चौकाराची हॅट्रिक पाहिली, 2 सिक्सर हॅट्रिक पाहिल्या, 2 4 हॅट्रिक झाल्या. विकेटसाठी आतापर्यंत कुठल्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये प्राप्त केली नाहीये की हा पहिला आय थिंक मिडन ओव्हर टाकण्याचा बहुमान इथे मात्र पवन पटकावणार का, क्षमता तर आहे. हो बागपुटला जाऊन मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी स्टेअर करण्याचा प्रयत्न आणि स्पर्धेतील पहिली विकेट मिडन ओव्हर. जबरदस्त इथे गोलंदाजी आपल्याला पवनच्या वतीने पाहायला मिळाली आणि तुम्हाला गोलंदाजी पवनची आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि फक्त 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करत असताना अर्जुनी संघ पाहतो की कुठेतरी आपल्याला बागफुटवरती पाहायला मिळतोय. असं वाटतं की आता एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती अजून मिडन विकेट षटक जो आहे तो तुम्हाला मात्र निश्चितपणे पाहायला मिळू शकेल. ज्या प्रमाणात खेळ पवननं साकारला अनेक आपण पाहतो की या व्हिडिओज आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. तिसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज श्रीकांत मुकणे. जरूर त्याची एंट्री थोडीशी या सामन्यामध्ये लेट झाली परंतु आता ती थेट असेल की आहे आता मात्र पाहावं लागेल. आणि या पिंटूचा आपण विचार केला तर आतापर्यंत त्याने एकही चेंडू फेस केला नाहीये. परंतु आता जेवढे चेंडू तो फेस करेल त्या चेंडूचा त्याला मात्र फेस काढावा लागेल. कारण इथून आता मात्र जास्त पर्याय तुमच्याकडे नाहीये. परंतु इथे पहिला चेंडू उचली घेणारा पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात डॉट बॉलला मात्र चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. गौतमी एसके स्पोर्ट सापे विपक्ष जियांशी विकी स्पोर्ट कुकसे दोन्ही संघटनाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. हो रिवर्सचा फटका बाहेर काढला परंतु या फटक्यासाठी डीप मध्ये फिल्डर तैनात केला परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू सरळ चालला कव्हर पॉईंटच्या पलीकडे. पहिला चौकार अर्जुनी संघाच्या इनिंग मध्ये आलाय फलंदाज पिंटूच्या बॅटमधून. दरम्यान पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना हरिभक्त पारायण भोरगावतील युवा उद्योजक मिस्टर दयानंद भोईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला माजी क्रिकेटपटू सन्माननीय भगीरथजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक सहर्ष स्वागत.
आणि आपण जर पाहिलं तर चांगलं दोघांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये योगदान सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. भगीरथजी भोईर यांच्याकडून आपण उत्कृष्ट गोलंदाजाला ट्रॉफी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी प्राप्त झाली आहे. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल सलगचा हा दुसरा निर्धाव बॉल चौकाराच्या नंतर जबरदस्त वापसी आपल्याला श्रीकांत मोकणे यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि धाव फलक आपण जर पाहिलं तरी स्थिरावलेली आहे. फक्त 10 धावा आतापर्यंत इथे पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर निश्चांक टोटल शिव गर्जना चिंबीपाडा संघाच्या नावावरती आहे. 12 धावा त्यांनी जोडल्या होत्या. पुढे आलाय डान्स एंड ट्रॅक शॉट, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. पिंटूचा हा पहिला वार आणि जबरदस्त मात्र फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. गेला पुन्हा आता फटका हवेत खेळलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक आता मात्र पाहू शकाल गोविंद चालला चेंडूच्या खाली चूक करत नाहीये आणि अखेर श्रीकांतच्या खात्यामध्ये त्याला मिळवणारी ही पहिली सफलता. फलंदाज पिंटू चव्हाण बॅक टू द डगआउट. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी अर्णव बियर बार अँड रेस्टॉरंटचे मालक अर्थात किरण शेठ भोईर साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाची जेवणाची मात्र सोय करण्यात आलेली आहे. कारण 3 दिवसाची स्पर्धा आहे आणि 3ही दिवस प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून जेवणाची सोय लाभलेली आहे. निलेशजी पुंडलिक भोईर असतील, किरणजी माधू भोईर आणि हर्षल पांडुरंग भोईर या तिन्ही अन्नदात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. वेलकम किरणजी भोईर. 3 षटकाचा केली ते संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद फक्त 16 धावा 10 फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी हा सामना कुठेतरी हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकेल, परंतु गोलंदाजी लाजवाब पाहिले आपण जे बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाच्या वतीनं. आणि त्याच्यामुळे पाहतो की थोड्या धाबा जोडण्याकरिता आता मात्र स्ट्रगल आपण या ठिकाणी सर्व फलंदाजांना करताना पाहिलं. याच्यानंतर जियांशी विकी स्पोर्ट कुकचे संघ फाईट करेल गावदेवी SK स्पोर्ट सापे संघाच्या विरोधात. तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय कौशल. आणि आज कौशल आपलं जे कौशल्य त्याच्याकडे आहे ते आता मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार का. हो फटका हवेत केलाय. टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक डीप वरून पोहोचतोय आणि चेंडू धरणीला दान. मी नेहमीच सांगतो की मित्रांनो रक्तदान करा, अन्नदान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. आणि जर प्रमोद फोडशेने जर झेल पकडलं तर पर झेलसाठी अर्णव बियर बार रेस्टॉरंटचे मालक किरण शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि सेम पारितोषिक जगदीश भोईर यांच्याकडून सुद्धा दिलं जाणार आहे. परंतु विनंती असेल की आपण प्रथमतः कॅश आमच्याकडे जमा करायची आहे. उचली घेणारा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या ठिकाणी फोर्स केला होता. मिड ऑफला मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी चेंडूला चांगल्या प्रमाणे तिथे सेव्ह केलाय. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचे 4 बॉल आता शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जर इथे आले तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण इथे पाहू शकाल. आणि तो पर्यंत इथून आकाश जाधव करणार का बॅटची कडा आणि तर पाहू शकाल इष्टाच्या पाठीमागे चेंडू शोधतायत. सिंगल धाव मात्र पूर्ण केले गेले. धुरीचा प्रयत्न जरूर आकाशने केला परंतु कुठेतरी कुमारनं त्याला मात्र शांत ठेवलाय. परंतु इथून आता शांत राहून चालणार नाहीये कारण स्पर्धा जरूर मोठी आहे आणि या स्पर्धेच्या एक्झॅक्टली तुम्हाला जर अंतिम क्षणापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावंच लागेल आणि तुम्हाला बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळावा लागत असतो. अजून चांगला चेंडू कटरचा वापर करतोय. जबरदस्त गोलंदाजी कौशलच्या वतीने आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली पूर्णपणे बाहेरच्या दिशेनं मूव्ह झाला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो. राऊंड द विकेट आला. हो बॅकअप द हँड डिलिव्हरी. वॉट डिलिव्हरी. डॉट बॉलला चेंडूची सांगता. आतापर्यंत 4 लिगल बॉल हाताले कौशल्य आणि फक्त 3च धाबा त्यांनी खर्च केल्या. स्लॉग ओव्हरचा खेळ सध्या सुरू. पुन्हा बॅटची कॅडा थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडूने हुलकावणी जरूर दिली
परंतु फाईल लेगचा क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतो आउटफील्ड फास्ट आणि त्याच्यामुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. नशिबाचा 4 धाबा टीम अर्धुरी संघासाठी. धाबा कशा ते महत्वाचं नाही. धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे टीम अर्धुरी संघासाठी आणि त्या धावा आता मात्र कुठेतरी लक फॅक्टरनं मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट गो की कुमार एखादा मोठा फटका इथे खेळेल का आणि हीच अपेक्षा असेल अर्धुरी संघाला, परंतु नाहीये. पुन्हा मात्र पावसाळी कट्टरचा वापर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला आणि अखेर चेंडूची सांगता आपल्याला निर्धावानं पाहायला मिळाली. फक्त 7 धाबा शेवटच्या ओव्हरमध्ये कौशल्य खर्च केल्या आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 23-24चं लक्ष असेल जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघासमोर आणि त्या धावांचा आता मात्र फाटला कशा रीतीने होईल तत्पुरती जाऊया आपण नाणे फेकीसाठी. स्वर्गीय आदेश शांताराम भोईर याच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स मी पाहत आणि मी विनंती करतोय ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे हरिभक्त पारायण दयानंद भोईर आणि भगीरथजी भोईर, मी दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. एका बाजूला कुक्षे संघ, दुसऱ्या बाजूला सापे अर्थात गावदेवी एसके स्पोर्ट सापे आणि जियांशी 11 विकी स्पोर्ट कुक्षे. दोघांना नाणं माहिती आहे की पुन्हा तुम्हाला सांगू या ठिकाणी एका बाजूला जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक 2025. चला सापे संघाचे कॅप्टन आतिश पाटील कॉल देत आहेत. भोईरगाव चषकाची मागणी केली आणि ते झालेलं आहे. जशी मागणी तसा पुरवठा. टॉसिंगला सापे संघाने पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आतिश, टॉस फार महत्त्वपूर्ण असतो प्रत्येक संघासाठी आणि तो तुम्ही जिंकलेला आहे. काय मनस्थिती आहे आणि काय करण्याचा प्रयत्न करणार? परिस्थिती तर सध्या आमची खूप बिकट चालली आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. एक संघाची तुम्ही निवड झालेली आहे आणि गावातून आता मात्र पाहतो की एक उच्च लेवलचा क्रिकेट तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता, परंतु एकत्र संघ येण्यानं तुमच्या खेळामध्ये काय बदल झालेला आहे का या चालू सीझनमध्ये? कुठेतरी मैदानाचं काम चालू असल्या कारणाने सराव व्यवस्थित होत नव्हता. आता 2-3 दिवस झाले पोरं चांगल्या प्रकारे सराव करतात आणि चांगल्या टीमशी अजून खेळायला संधी भेटलीच नव्हती आम्हाला. यावर्षी आम्हाला प्रथमच कुकचा संघ भेटलेला आहे. तर चांगल्या टीमशी खेळून जरी हारलो तरी पण परफॉर्मन्स आम्ही काहीतरी त्यातून शिकू आणि पुढे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. इतिहास राहिला या खेळपट्टीवरती. जेव्हा जेव्हा सापे कुक्षेमध्ये संघ सामना सुरू होतोय तेव्हा मात्र तो सामना एक्झॅक्टली चांगल्या मोडवरती जात असतो आणि तीच आम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून अपेक्षा करू शकतो तुमच्या माध्यमातून. नक्की 100% आम्ही पण हीच वाट बघत होतो. कुक्षावाल्यांच्या विरुद्ध त्यांच्या घरात जाऊन चांगला परफॉर्मन्स करण्याचा 100% प्रयत्न असेल आमचा. परंतु मॅच मैत्रीपूर्ण होणार की कडवी होणार? मैत्रीपूर्णच मॅच होईल आणि त्यांच्यासुद्धा सिनियर प्लेयर आहेत, त्यांच्याकडून आम्ही काही शिकत असतो, त्यामुळे मैत्रीपूर्ण सामना होईल. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पंकज, एक आव्हान दिलंय की या कुक्षे संघाच्या विरोधात खेळण्याची आम्हाला जरूर कुठेतरी मात्र आस होते आणि तो आज मी या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत. तुमचं मत काय या सामन्याबद्दल? काय नाही, आम्ही नॅशनल गेम खेळू जसं आहे ते. चला बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 60 संघामध्ये काय चेंजेस वगैरे आहे? सेम संघ. मग जास्त कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? 100% देवा ही अपेक्षा आहे. पंकज, तुम्ही ज्यावेळी या मैदानावरती खेळता किंवा इतर मैदानावरती खेळता, तुमचा जो खेळ आहे तो मात्र एक्झॅक्टली कुठल्या मैदानावरती जास्त चांगल्या प्रमाणे झालेला आहे या चालू सीझनमध्ये? हेच ग्राउंडवर चांगला प्रदर्शन होतो, अजून चांगला प्रदर्शन करावं. आणि या घरच्या पाठीराख्यांना काही एखादा सरप्राईज गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. चला, त्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तर ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं जय महाराष्ट्र चषक 2025. कारण ही लढत जी आहे ती कडवीच होईल, त्यात काही शंका नाहीये. थँक्यू सो मच. छोटंसं लक्ष आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी त्या लक्षाचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत.
हो पहिला चेंडू लो फुल टॉस फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अशी जोडी सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि जर प्रमोद चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर किरण शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. फटका आबेद केलाय जबरदस्त या ठिकाणी एक्झिक्युशन आणि त्यानंतर कुमार कमालीचा झेल पकडलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये जरूर चेंडू त्याच्या हातातून निसरला परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो चेंडू त्याने आपल्या ओंधळीमध्ये कैद केला आणि अखेर पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाला. चौकारानं सुरुवात जरूर केली होती या प्रमोदनं परंतु त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की कुमारकडून कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. पहिली सफलता गोलंदाज पिंटू चव्हाण आपल्या संघाला प्राप्त करून दिली. समीकरण सोपं आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 24 धावांचा लक्ष्य मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे आणि सुरुवात चांगल्या प्रमाणात झालेली आहे कारण पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला 4 धावांसाठी. न्यू बॅटर पाहू शकाल सचिन आलाय फक्त दिशा दाखवली. सचिन मिडो आपला चेंडू उचलून फेक करताय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट आणि या पहिल्या चेंडूला मात्र सचिन योग्य तो मात्र त्या ठिकाणी सन्मान दिलाय आणि इथून जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल जरी धावा आल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत चिंचोली संघ पोहोचू शकतोय. हो अजित मात्र उडवला शॉर्ट अँड फुल अँड सक्सेसफुल. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. याच फटक्यांसाठी आपण अजितला नेहमीच ओळखत असतो. पुन्हा कुटापाचा चेंडू फिंगर रोल केलं पुन्हा सेम रिझल्ट. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आज अजित पाडेकर चांगल्या मूडमध्ये आहे आणि आज सलामीला तो आलाय म्हणजे आज त्याचे ध्येय काहीतरी वेगळे पाहायला मिळत आहेत. आता मात्र समोरच्या दिशेने वाडिश लॉंगला कुठला क्षेत्ररक्षक नाही. चेस खूप मोठी कुमारसाठी परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला ढकललाय मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत फलंदाजाने पूर्ण केल्या 2 धावा. मागणं षटक राहिल्या पिंटूचं पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरुवात. जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाची 24चा पाठलाग करत असताना 19 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र इथे जोडल्या गेल्या आणि त्या मात्र विजयापासून फक्त 5 धावा दूर येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. एकतर्फा खेळ आहे ते सध्या आपण पाहतोय आणि तसं जर पाहिलं तर एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ कोणाला आवडत नसतो परंतु ते सध्या स्थिती आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमन. फटका हवेत केलाय सचिनच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न. ओहो लॉंग ऑन वरून जवळपास मिडॉन पर्यंत आकाश पोहोचला परंतु या ठिकाणी अर्जुनी संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जात आहे कारण त्यांचा जो 12वा खेळाडू आहे तो क्रिकेटच्या आय थिंक संघाच्या गणवेशामध्ये नाहीये. म्हणजे आता मात्र इथून समीकरण पाहिलं तर स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता कारण सर्व जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. कुठल्याही संघाची हायगाई मात्र या स्पर्धेमध्ये केली जाणार नाहीये आणि हा विनिंग शॉट विजयाची धाव सचिनच्या बॅटमधून आणि या स्पर्धेमध्ये जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाने विजयानं सुरुवात केली. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम अर्धोली स्पोर्ट अर्धोली. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या स्पर्धेतील पहिली विकेट मेडल ओव्हर हाताळले आणि तो खेळाडू आहे जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाचा मिस्टर पवन. इस मॅन ऑफ द मॅच.
का सुरुवात या सीझनमध्ये चांगली राहिली अर्जुनी संघाची कारण